ची सजावट, आकर्षक फुले आणि विद्युत रोषणाईने सजावट। बेरजेचं राजकारण करा, वजाबाकीचं करू नका। सांगलीत कार्यकर्ता मेळाव्यामध्ये अजित पवारांचा कार्यकर्त्यांना पक्षवाढीचा सल्ला। मान सन्मान मिळत नसल्याने काँग्रेस पक्ष सोडला, भाजपमध्ये पक्षप्रवेश करताच विक्रम ठाकरेंचा काँग्रेसवर हल्लाबोल। कृषी मंत्र्यांकडून धाराशिवमधील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी, शेतकऱ्यांशी संवाद साधला, सरकारकडून योग्य मदत देण्याचं दिलं आश्वासन। जालन्यात 2,40,000 शेतकऱ्यांनी केली पिकं संरक्षित, शेतकऱ्यांकडून 5,11,000 अर्ज भरले। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये परराज्यातील भाविकांचा राडा, दर्शन रांगेचा दरवाजा बंद केल्याने राडा, दरवाजावर लाथा मारत घातला गोंधळ, मंदिराच्या सुरक्षा रक्षकांकडून चोप। चंद्रपुरात एमडी ड्रग्सची विक्री करणाऱ्या 2 जणांना अटक, सापळा रचून स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, एकूण 1,74,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त। रत्नागिरीत लांजामध्ये प्रस्तावित डम्पिंग ग्राउंड विरोधात ग्रामस्थांचं उपोषण, ग्राउंड रद्द करण्याबाबत लेखी उत्तर मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार। समाज माध्यमांवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यास कोठडी होणार, लाईक फॉरवर्ड करणाऱ्यांवरही सायबर पोलिसांची नजर, समाज माध्यमांवर पोस्ट करताना काळजी घेण्याचं आवाहन। अमरावती 3 दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती, जिल्ह्यात 7,000 हेक्टर पिकं बाधित, कपाशीच्या शेतामध्ये साचलं पाणी। नमस्कार, मी नीलम जगताप साबळे। बुलेटिनच्या सुरुवातीला एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर।